लेख यूट्यूब परिवार शुभ दिवस. आजच्या लेखात आपले मनःपूर्वक स्वागत. पावसाळा हा सर्वांचा आवडता ऋतू आहे. पावसात मित्रांसोबत खेळणे, भिजणे आणि मनसोक्त आनंद लुटणे प्रत्येकालाच आवडते. वाहत्या पाण्यात किंवा डबक्यात कागदी होड्या बनवून सोडणे हा लहान मुलांचा आवडता खेळ असतो. पायाने पावसाचे पाणी एकमेकांच्या अंगावर उडवणे, आनंदाने नाचणे आणि उड्या मारणे या आठवणी पावसाळ्याची गोडी अधिक वाढवतात. पावसाळ्यात धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. अशा ठिकाणी मित्रांसोबत फिरायला जाणे, पावसात भिजणे आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेणे हे खूप आनंददायी असते. मक्याची कणसे आणि भुईमुगाच्या शेंगा भाजून खाण्याची मजा काही वेगळीच असते. हातगाड्यांवर विक्रेते हे पदार्थ विकत असतात आणि पर्यटकही ते आवडीने खातात. त्यामुळे पावसाळ्यात फिरण्याची एक वेगळीच मजा अनुभवायला मिळते. उन्हाळ्यातील उष्णतेच्या झळांनी आपण हैराण झालेलो असतो आणि अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झालेली असते. त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. मान्सून अंदमान निकोबार बेटांपासून सुरू होऊन केरळमार्गे मुंबईपर्यंत साधारणपणे 6 जूनपर्यंत पोहोचतो आणि 10 जूनपर्यंत महाराष्ट्रभर पसरतो. पाऊस सुरू होण्यापूर्वीच शेतकरी जमिनीची मशागत करून ठेवतात. पाऊस आल्यानंतर ते बियाणे आणि खे टाकून पेरणीची कामे पूर्ण करतात. मात्र पाऊस जितका आनंद देतो तितकीच काही संकटेही घेऊन येतो. विजांचा कडकडाट, वादळ आणि गारपिटीमुळे फळबागा, पत्र्याचे शेड, जनावरांचे गोठे आणि पोल्ट्री फार्म यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. काही वेळा वीज पडल्यामुळे जीवितहानीही होते. त्यामुळे विजांचा कडकडाट सुरू असताना घराबाहेर पडणे टाळावे. मोटारच्या पॅनल बॉक्सला हात लावू नये आणि घरातील विजेची उपकरणे काळजीपूर्वक हाताळावीत. पावसाळा हा निसर्गाच्या सौंदर्याचा आणि आनंदाचा ऋतू आहे. या 4 महिन्यांचा आनंद घ्या, निसर्गाशी मैत्री करा आणि सुरक्षिततेची काळजी घेत पावसाळ्याचा मनमुराद आस्वाद घ्या. धन्यवाद. लेखक रमेश शेळके.